नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 2-3 दिवसापूर्वी मुंबईच्या लोकलमध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली. एका कोवळ्या तरुणाला एका टोळक्याने बडवलं. बडवण्याचे कारण लोकलमध्ये तो हिंदीमध्ये बोलत होता. अत्यंत अपमानित अवस्थेमध्ये हा तरुण घरी गेला. अपमानाची जखम त्याच्या मनामध्ये ठसठसत होती आणि त्याच मनस्थितीमध्ये त्याने आपलं आयुष्य संपवलं. जे टोळकं या प्रकाराला जबाबदार आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करायचं सोडून महाराष्ट्रातले सत्ताधारी भाजपवाले शिवतीर्थावर जाऊन आंदोलन करतायत. आंदोलन कशासाठी? ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये भाषेचा विखार निर्माण केला, भाषिक वाद निर्माण केला, त्यांना सद्बुद्धी दे म्हणून. खरं तर सद्बुद्धीची गरज या भाजपच्या नेत्यांना आहे, जे महाराष्ट्रामध्ये सत्ता राबवत आहेत, ज्यांच्या हाती पोलीस खातं आहे, परंतु दोषींवर कारवाई करण्याचं सोडून जे आंदोलनाचा तमाशा करतायत. 2014 साली या देशामध्ये अभूतपूर्व अशी राजकीय क्रांती झाली होती. केंद्रात सत्तापालट झाला होता. नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात विराजमान झालं होतं. महाराष्ट्र सुद्धा सुदैवी होता. 15 वर्ष महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार संपुष्टात आलं. सेटिंगवालं सरकार इतिहास जमा झालं, म्हणून महाराष्ट्राची जनता सुद्धा प्रचंड खुश होती. 2014 साली महाराष्ट्राच्या जनतेने सेटिंगवाल्या सरकारचं भूत बाटली बंद केलं होतं. परंतु हे भूत आता पुन्हा जिवंत होते की काय, अशी शंका आता महाराष्ट्राच्या जनतेला भेडसावू लागलेली आहे. हे सेटिंगवालं सरकार काय असतं? सेटिंगवालं सरकार म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जबरदस्त अंडरस्टँडिंग. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशी ही सेटिंग. आणि महाराष्ट्राच्या जनतेने ही सेटिंग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळामध्ये तब्बल 15 वर्ष बघितली होती आणि महाराष्ट्राची जनता या सेटिंगला प्रचंड विटली होती. तेच सेटिंग आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दिसू लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने नेमकं काय चित्र बघितलं? महाराष्ट्रामध्ये झुंडशाही सुरू झाली होती. एखाद्याला एकटं गाठायचं, टोळक्याने गाठायचं, त्याला मारहाण करायची, त्याला जाहीरपणे अपमानित करायचं. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री सुद्धा याच्यामध्ये मागे नव्हते. जितेंद्र आव्हाड यांचा प्रताप आपल्याला आठवत असेल. ते सरकारमध्ये मंत्री होते, जितेंद्र आव्हाड. त्यांनी अनंत कर्मुसे या तरुणाला त्याच्या घरून उचललं, रात्रीच्या वेळी उचललं, आपल्या बंगल्यावर नेलं आणि त्यांनी त्यांच्या समर्थकांनी या अनंत कर्मुसेला प्रचंड मारहाण केली. अंगावर बळ उठतील इतकी मारहाण केली. त्याला मरणासन्न करण्यापर्यंत मारहाण केली. तेव्हा महाराष्ट्रातील भाजप समर्थक आणि भाजपचं समर्थन करणारी जनता या गूढ गैरसमजामध्ये होती की जेव्हा केव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल तेव्हा जितेंद्र आव्हाड गजाआड होतील. प्रत्यक्षात काय बघण्याची वेळ आली? क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गळ्यात गळे घालतायत, हास्यविनोद करतायत आणि वर निलाजर समर्थन करतायत की खेळ आणि राजकारण वेगळं असतं म्हणून. जे लोक सत्तेच्या आशेने भाजपमध्ये घाऊक प्रमाणामध्ये आलेले आहेत, ज्यांचा भाजपच्या विचारधारेशी काडीचाही संबंध नाहीये, अशा लोकांनी असे प्रकार केले तर त्याच्यामध्ये फार आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये. परंतु आशिष शेलार यांच्यासारखे लोक जे अनेक वर्ष भाजपचं काम करत आहेत, ज्यांची सुरुवात अभाविपपासून झाली, असे लोक असे प्रकार करतायत. कल्पना करा की अनंत कर्मुसे याच्यासारखे लोक ज्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्या सरकारशी उघडपणे पंगा घेण्याची हिंमत दाखवली. हिंमत अशासाठी म्हणतोय की त्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारचा अक्षरशः वरवंटा चालत होता. टीका करणाऱ्याला अटक करायची असं खुलेआम चालू होतं. अशा काळामध्ये अनंत कर्मुसे याच्यासारख्या तरुणांनी जाहीरपणे या सरकारशी पंगा घेतला होता. अशा लोकांच्या मनाला या गळाभेटीमुळे किती इंगळ्या डसल्या असतील याचा तुम्ही विचार करून पहा. जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये घडत होतं तेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घडतंय. फक्त तेव्हा घडवणारे उद्धव ठाकरे यांचे समर्थक होते, कारण ते पोलिसांच्या सुरक्षेमध्ये हे सगळं करत होते, कारण सरकार त्यांचं होतं. आता फडणवीसांच्या राज्यामध्ये जे झुंडशाही करतायत ते राज ठाकरे यांचे समर्थक आहेत. एक एक त्याला झुंडीमध्ये गाठायचं, त्याला हिंदीमध्ये प्रश्न विचारायचा, तुम्ही मराठी बोलना नाही आता आहे क्या? नकारार्थी उत्तर दिलं की त्याला ठोकून काढायचं. ना झुंडींवर कारवाई होत, ना या झुंडींना चिथावणी देणाऱ्या राज ठाकरेंवर. राज ठाकरे जाहीरपणे सांगतायत की ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना ठोका. बरं, राज ठाकरेंचं जे वागणं आहे ते पूर्णपणे दुटप्पी आहे. राज ठाकरे स्वतःच्या मित्रांशी हिंदीमध्ये संवाद साधत असतात. आमिर खान, सलमान खान ही मंडळी काही मराठीत बोलत नाहीत. जावेद अख्तर मनसेच्या एका कार्यक्रमात आले होते. कार्यक्रम मराठी भाषेवर प्रेम व्यक्त करणारा होता. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी हिंदीमध्ये भाषण केलं. राज ठाकरे यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. सगळे महाराष्ट्र सैनिक टाळ्या वाजवून या भाषणाचा आनंद घेत होते. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये एक फूड ब्लॉगर, हिंदी फूड ब्लॉगर राज ठाकरे यांच्या घरी गेली. संपूर्ण कुटुंब या फूड ब्लॉगरशी हिंदीमध्ये संवाद साधत होतं. तिला विचारण्याचं धाडस का नाही झालं राज ठाकरेंना किंवा त्यांच्या चिरंजीवांना? दोघेही व्यवस्थित हिंदीमध्ये बोलत होते. आज सकाळीच मी अमित ठाकरे यांचा एक बाईट बघितला, ANI ला दिलेला, व्यवस्थित हिंदीमध्ये बोलत होते. त्या ANIच्या पत्रकाराला का नाही विचारलं की तू हिंदीमध्ये का बोलतोस म्हणून?
मराठीमध्ये माझा बाईट घे म्हणून. म्हणजे जिथे सोयीचं असेल तिथे हिंदी चालतं आणि जिथे सोयीचं नसेल तिथे यांना मराठी हवं असतं. पूर्णपणे दुटप्पीपणा, पूर्णपणे दांभिकपणा. महाराष्ट्राच्या जनतेला हा दुटप्पीपणा दिसतोय. महाराष्ट्राच्या जनतेचा या छछोर आंदोलनाला पूर्णपणे विरोध आहे. परंतु सत्ताधारी मात्र ही आंदोलन करणाऱ्या नेत्यांकडे अत्यंत प्रेमाने बघतायत. अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज ठाकरे यांच्याकडे पुष्पगुच्छ घेऊन जातात. अनेकदा राज ठाकरे पुष्पगुच्छ घेऊन या नेत्यांच्याकडे येत असतात. व्यवस्थित चाललेलं असतं, गप्पा टप्पा रंगलेले असतात. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला तुमचे लोक मारहाण करतायत असा सवाल देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना कधी करत असतील असं आम्हाला वाटत नाहीये. महाराष्ट्रातला मराठी माणूस अजिबातच कोत्या मनाचा नाहीये. तो मराठीवर सुद्धा प्रेम करतो, हिंदीवर सुद्धा प्रेम करतो. सबटायटल असलेले तेलुगू आणि कन्नड सिनेमे सुद्धा बघतो, ते एन्जॉय सुद्धा करतो. इंग्रजी सिनेमे सुद्धा बघतो. याच्यावर राज ठाकरे यांचा आक्षेप असण्याचं कारण काय? राज ठाकरे स्वतः हिंदी बोलू शकतात, त्यांचे चिरंजीव हिंदी बोलू शकतात. परंतु महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस जर हिंदीमध्ये बोलत असेल तर त्याच्यावर मात्र राज ठाकरेंचा आणि त्यांच्या समर्थकांचा आक्षेप आहे. आणि हा दुटप्पीपणा कशाला? आणि एकतर दुटप्पीपणा करायचा आणि वर दंडेली करायची आणि महाराष्ट्राच्या सरकारने काय करायचं तर उघड्या डोळ्याने हा तमाशा बघत राहायचा, कोणतीही कारवाई करायची नाही. जर सरकारने कारवाई केली असती तर हे प्रकार कधीच बंद पडले असते आणि अर्णव खैरे सारख्या कोवळ्या तरुणाला जीव गमवावा लागला नसता. अर्णव खैरे हिंदीमध्ये बोलला हेच त्याचं पाप होतं आणि याच्या आधी त्याला त्या टोळक्याने शासन केलं. अशा टोळक्याने शासन केलं की जे ना पोलीस आहेत ना न्यायाधीश आहेत. आई वडिलांनी आपला कोवळा मुलगा गमावला. आई वडिलांनी आपल्या आयुष्यभराची कमाई एका क्षणात गमावली. एका क्षणात ते कफल्लक झाले. आता उरलेलं आयुष्य त्यांना फक्त अश्रू ढाळत जगायचं आहे, आपल्या कोवळ्या मुलाच्या आठवणी काढत. आणि हे जे पाप आहे फक्त ते 2 ठाकरे बंधूंचं पाप नाहीये ज्याने या राज्यामध्ये भाषेचा विकार निर्माण केला. हे पाप महाराष्ट्रातल्या बुळचट सरकारचं सुद्धा आहे, ज्या सरकारचा कोणत्याही प्रकारचा दरारा नाहीये आणि त्या सरकारच्या डोळ्यात देखत ही झुंडशाही चाललेली आहे. लोकांना उघडपणे चोपलं जात आहे, त्यांना सार्वजनिकरित्या अपमानित केलं जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जेव्हा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता तेव्हा राज ठाकरे यांनी उघडपणे शरद पवारांना सुनावलं होतं की महाराष्ट्रामध्ये जो जातीय विकार निर्माण झालेला आहे तो जातीय विकार तुम्ही निर्माण केलेला आहे. आम्ही राज ठाकरे यांचं अभिनंदन केलं होतं. राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे हटवण्यासाठी जेव्हा आवाज दिला होता, त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते, तेव्हा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिनंदन केलं होतं, राज ठाकरे यांचं अभिनंदन केलं होतं. राज ठाकरे यांच्या समर्थकांनी त्यावेळी त्यांना हिंदू जननायक असं बिरुद बहाल केलं होतं. आम्ही त्याचंही कौतुक केलं होतं. परंतु राज ठाकरे यांचे ते समर्थक आज गोरगरीब हिंदूंना भाषेच्या नावावर बडवण्याचं काम करतायत, त्यांना अपमानित करण्याचं काम करतायत. मराठी बोला असा आग्रह करत मनसेचे कार्यकर्ते कधी भेंडी बाजारामध्ये जाणार नाहीत, ते कधी मुंबऱ्यात सुद्धा जात नाहीत, तिथे ते फिरकणारच नाहीयेत. कारण त्यांना माहिती आहे की हिंदू माणूस असा आहे की त्याला जर तुम्ही मारलत म्हणजे उत्तर भारतीय, गुजराती वगैरे वगैरे तर तो मार खाणार आणि शांत बसणार. फार फार तर काय आरडाओरडा करेल, याच्या पलीकडे काहीच नाही. आपल्यावर तर काहीच कारवाई होत नाही कारण राज्यामध्ये भाजपचं सरकार सत्तेवर आहे. राज्यामध्ये जे काही प्रकार घडत आहेत त्याचं खापर मनसे आणि उबाटावर फोडून भाजपच्या नेत्यांना मोकळं होता येणार नाहीये. सगळ्यात महत्वाची आणि मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि भाजपचा मुख्यमंत्रीच राज्याचा गृहमंत्री आहे. जेव्हा ही झुंडशाही सुरू होती तेव्हा जर भाजपच्या सरकारने झुंडशाही करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली असती, त्यांना व्यवस्थित ठोकलं असतं, त्यांना 15-20 दिवस तुरुंगामध्ये जर डांबलं असतं तर कदाचित अर्णव खैरेचा बळी गेला नसता, कदाचित अर्णव खैरेला मारहाण करण्याची हिंमत कुणी केली नसती. परंतु भाजपचे नेते एकमेकांना पुष्पगुच्छ देण्यामध्ये इतके मशगूल होते की या किरकोळ घटनांकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. आणि हे जे भाजपचं अपयश आहे ते लपवण्यासाठी शिवतीर्थावर आजच्या आंदोलनाचा तमाशा झालेला आहे. सद्बुद्धी दे म्हणे उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना, सद्बुद्धी दे, कारण त्यांनी या राज्यामध्ये भाषेचा विकार निर्माण केलेला आहे. बरं, ते विकार निर्माण करत होते, तुम्ही काय करत होतात? तुम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून चिडीचूप बसलेले होतात महात्मा गांधींच्या माकडांसारखे. शिवतीर्थावर आंदोलन करण्यापेक्षा तिथून 4 पावलावर राज ठाकरे यांचं घर होतं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन आंदोलनाचे तमाशे केले असते तरी सुद्धा मी समजू शकलो असतो. परंतु ती हिंमत सुद्धा भाजपच्या नेत्यांना दाखवता आली नाही. त्यांना फक्त लोकांना मूर्खात काढायचं होतं, त्यांना फक्त आपलं अपयश झाकायचं होतं, त्यांना सुद्धा दाखवून द्यायचं होतं की आम्ही सुद्धा काहीतरी करतोय, आम्हाला सुद्धा अर्णव खैरे याच्या मृत्यूबद्दल कळवळा आहे. तुम्हाला जर कळवळा असता तर याच्यापूर्वीच तुम्ही काहीतरी केलं असतं. तुम्हाला जर कळवळा असता तर अर्णव खैरेचा मृत्यू झालाच नसता. जितेंद्र आव्हाड यांच्या गळ्यात गळे घालून भाजपच्या नेत्यांनी सिद्ध केलेलं आहे की सेटिंग हा काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मक्तीदारीचा प्रांत नाहीये. आम्ही सुद्धा सेटिंग करू शकतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त चांगली सेटिंग करू शकतो. आमची कातडी सुद्धा वेळप्रसंगी गेंड्यासारखी होऊ शकते. आम्ही सुद्धा निलाजरे होऊ शकतो, आम्ही सुद्धा नागडे होऊ शकतो. आम्ही बुद्धिमान आहोत. कार्यकर्ते मूर्ख आहेत. अनंत कर्मुसे सारखे ज्यांनी पक्षाआडी मार खाल्ला
आणि प्रसंगी मरेपर्यंत मार खाल्ला, अंगावर बळ उठवून घेतले. तर भाजपचे नेते बुद्धिमान असल्यामुळे त्यांना समोरच्याला उत्तर देण्याची कला साध्य असते, उत्तर देऊन त्यांना शांत करण्याची कला साध्य असते, त्यांना पळवाटा काढण्याची कला साध्य असते. शिवतीर्थावर भाजपच्या नेत्यांनी जी निदर्शनं केलेली आहे ती अशाच प्रकारची पळवाट आहे. काही काळापूर्वी भाजपने असा प्रकार सुरू केला होता की आरोप करायचे, वातावरण निर्मिती करायची आणि नंतर लोकांच्या तोंडाला SITची पानं पुसायची. SIT स्थापन केल्यानंतर ते संपूर्ण प्रकरण गुंडाळून ठेवायचं आणि पुढे काहीच नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर आज निदर्शनं झाली. त्यांनी आरोप केला होता ठाकरेंवर की त्यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला. सरकारने त्यांचा आरोप अत्यंत गंभीरपणे घेतला, SITची स्थापना केली, पुढे काहीच नाही. दिशा सालियन प्रकरणी जी SIT स्थापन केली होती, नंतर त्याचं पुढे काहीच नाही झालं. अशा SITच्या अनेक कथा आहेत. आता भाजपने नवं तंत्र सुरू केलेलं आहे, आंदोलनं करायची आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायची. शिवतीर्थावर आज जे आंदोलन झालेलं आहे ते आंदोलन म्हणजे तोच प्रकार आहे. लोकांना शांत करायचं, थंड करायचं, त्यांच्या तोंडाला पानं पुसायची, दाखवायचं की आम्ही सुद्धा काहीतरी केलेलं आहे. या सगळ्या कथानकाचा भावार्थ केवळ एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये सेटिंगचं राजकारण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवणार. एकमेकांना इजा होईल, एकमेकांना समस्या निर्माण होईल, असं काहीच करायचं नाही. महाराष्ट्रामध्ये सेटिंगच्या राजकारणाचा ट्रेंड सुरू केला होता शरद पवारांनी. शरद पवारांचं राजकारण आता जवळजवळ संपल्यात जमा आहे, परंतु त्यांनी जे सेटिंगचं राजकारण सुरू केलं ते राजकारण मात्र अजरामर आहे आणि भाजपचे नेते सुद्धा त्या सेटिंगच्या राजकारणामध्ये वाकबगार होत आहेत, अशा प्रकारचं चित्र दिसतंय. त्यामुळे शिवतीर्थावर गणेश मंदिराच्या समोर ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी उबाटा आणि मनसेला सद्बुद्धी मिळावी म्हणून आंदोलन केलं, प्रार्थना केली श्री गणेशाकडे, त्या श्री गणेशाकडे आमची सुद्धा प्रार्थना आहे की यांना सुद्धा लवकरात लवकर सुबुद्धी दे आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्याकडे सत्ता कशाला सोपवलेली आहे त्याची आठवण सुद्धा करून दे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.